नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि थोड्याशा आश्चर्यकारक कथेवर चर्चा करणार आहोत. श्री गोविंद प्रभूंची लीला क्रमांक 157. ही नुसतीच एक जुनी गोष्ट नाही बरं का, तर ईश्वरी इच्छा आणि एखाद्या भक्ताची अढळ निष्ठा यांचा एक भन्नाट संगम आहे. चला तर मग या विश्लेषणाला सुरुवात करूया. विचार करा, एक छानशी पंगत बसलीये आणि अचानक एक आवाज येतो, अरे वांगा वाढा. अगदी थेट आणि अचानक आलेली ही मागणी. श्री गोविंद प्रभूंनी अचानक अशी फरमाईश केली आणि तिथूनच या कथेला एकदम अनपेक्षित वळण मिळालं. एका साध्याशा भोजनाच्या वेळी आलेली ही छोटीशी मागणी पुढे केवढा मोठा अर्थ उलगडून दाखवते हे पाहणं खरंच थक्क करणारं आहे. तर झालं असं होतं. भक्तमंडळींनी अगदी प्रेमाने साग्र संगीत भोजनाचा बेत आखला होता. सगळा स्वयंपाक तयार होता. त्यांनी प्रभूला अत्यंत नम्रपणे भोजनासाठी आमंत्रित केलं. प्रभू आपल्या आसनावर विराजमान झाले. सगळं कसं अगदी शांत आणि भक्तिमय वातावरण होतं. पण ताटावर नजर पडताच प्रभूंच्या लक्षात आलं की ताटात वांग्याची भाजी काही दिसत नाहीये. आणि नेमकं त्याच दिवशी त्यांच्या मनात वांग खाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. आणि मग ती अनपेक्षित मागणी समोर आली. आता खरी मेख इथेच आहे, कारण वांग्याचा हंगामच नव्हता. मग अशा वेळी वांग्याची भाजी वाढणार तरी कशी, या लीलेचा हाच मुख्य सस्पेन्स आहे. प्रभूंची ती अचानक आलेली इच्छा पूर्ण करणं वरवर पाहता पूर्णपणे अशक्यच वाटत होतं. कारण जे पीक निसर्गाच्या नियमानुसार त्या ऋतूत उगलतच नाही, ते आणायचं कुठून? कुणीही सामान्य माणूस अशा वेळी नक्कीच चक्रावून गेला असता. साहजिकच ही मागणी ऐकल्यावर माहिंबट सुरुवातीला थोडे विचारात पडले. आपलं मानवी तर्कशास्त्र काय सांगतं? जे हंगामात नाही ते अस्तित्वात असूच शकत नाही, बरोबर? पण माहिंबटांची भक्ती काही औरच होती. त्यांची अढळ श्रद्धा त्यांना आतून सांगत होती की जर प्रत्यक्ष देवानेच एखादी गोष्ट मागितली आहे तर ती जगात कुठे ना कुठे नक्कीच अस्तित्वात असलीच पाहिजे, नाहीतर ते अशी मागणी करणारच नाहीत. तर्काकडून भक्तीकडे जाणारा हा वैचारिक बदल खरंच खूप भारी आहे. जेव्हा एखादं मोठं संकट किंवा अडथळा येतो तेव्हा भक्ती स्वतःचा मार्ग कसा शोधून काढते हे यातून अगदी स्पष्ट दिसतं. याच अढळ विश्वासाच्या जोरावर माहिंबट लगेच कामाला लागले. त्यांनी आपल्या स्मृतीवर चांगलाच जोर दिला. आणि अचानक त्यांना लख्ख आठवलं. एकदा भिक्षेला गेले असताना त्यांनी गोविंद भट्टांच्या बागेत वांगी पाहिली होती. मग काय, एका क्षणाचाही विलंब न लावता ते तातडीने तिथे गेले आणि त्यांनी वांगी आणली. आणि फक्त वांगी आणून ते थांबले नाहीत बरं का, तर त्यांनी हिंग, धणे आणि मिरचीची फोडणी देऊन अशी काय चविष्ट भाजी तयार केली ना की विचारूच नका. या प्रक्रियेतील प्रत्येक गोष्ट, मग ती त्यांची तल्लख स्मरणशक्ती असो व प्रभूंच्या सेवेसाठीची त्यांची विलक्षण तत्परता, हे सगळंच अवाक करणार आहे. मग माहिंभट्टांनी अत्यंत प्रेमाने ती गरमागरम आणि खमंग भाजी देवाच्या ताटात वाढली. श्री गोविंद प्रभू माहिंभट्टांच्या या सेवेवर, त्यांच्या अपार श्रद्धेवर आणि तत्परतेवर इतके प्रसन्न झाले की त्यांनी अतिशय समाधानाने यथेष्ट भोजन केलं. आता हा प्रसंग बघा, हा फक्त एखाद्या पदार्थाची इच्छा पूर्ण करण्यापुरता मर्यादित नाहीये, तर एका भक्ताने दाखवलेलं अफाट प्रेम आणि त्यातून देवाला मिळालेला तो परमोच्च आनंद याचं हे एक सुरेष उदाहरण आहे. आता आपण या कथेच्या थोड्याशा तात्विक बाजूकडे वळूया. या लीलेचा नेमका हेतू काय आहे ते पाहू. या सखोल स्पष्टीकरणातून 2-3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे प्रभूंच्या विशेष प्रवृत्ती आणि त्यांच्या इच्छेचं अफाट सामर्थ्य. जेव्हा देवाची इच्छा असते तेव्हा हंगामात नसलेल्या गोष्टीही अचानक कुठून तरी प्रकट होतात किंवा त्या अस्तित्वात असल्याचं उघड होतं. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्तांची अढळ श्रद्धा. माहिंभटांसारखे भक्त आपल्या प्रभूच्या सेवेसाठी प्रत्येक क्षणी कसे तत्पर आणि एकाग्र असतात याचं हे एक जिवंत आणि उत्तम उदाहरण आहे. शेवटी जाता जाता हा एक विचार मनात नक्कीच रेंगाळत राहतो. खरंच ईश्वरीय शक्ती अशक्य गोष्टीला शक्य करते की भक्ताच्या अढळ श्रद्धेलाच नेमकं कुठे शोधायचं हे अचूक माहीत असतं. या दोन्ही बाजू खूप काही सांगून जातात. भक्ती आणि ईश्वरी इच्छेचा हा अनोखा आणि सुंदर मिलाप नक्कीच सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. या सखोल विश्लेषणात आज सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.